पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। महात्मा गांधीजींच्या अस्थिविसर्जनाचे साक्ष असलेले पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम या गावाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी ग्रामस्थ ग्रामपंचायत अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व गावातील हरिपाठ मंडळच्या वतीने करण्यात आली आहे। भारताच्या राष्ट्रपित्याच्या निधनानंतर सी.पी. अंडबेरारचे तत्कालीन मंत्री ब्रजलालजी बियाणी, लोकनेते डॉक्टर आबासाहेब खेडकर, नानासाहेब सपकाळ यांच्या पुढाकाराने महात्मा गांधीजींच्या अस्थि कलशाचे विसर्जन अकोला जिल्ह्यातील वाघोली येथील पूर्णा नदी घाटावर करण्यात आले। ही घटना केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय इतिहासाच्या महत्त्वाचा अध्याय देणारी ठरली आहे। या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी दरवर्षी गांधीग्राम इथं 12 फेब्रुवारीला अस्थि विसर्जन स्मृती पर्व साजरे केले जाते। या निमित्त पूर्णा नदी घाटावर गंगा पूजन, सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन केलं जातं। महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात झुणका भाकरीचं स्नेहभोजन दिलं जातं व राष्ट्रीय गीत गायनानं गांधीजींची भजनं सादर केली जातात। या ऐतिहासिक व वैचारिक वारशाला शासन मान्यता मिळावी या उद्देशानं 30 जानेवारीला महात्माजींच्या शहीद दिनी गांधीग्राम इथं महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। परिसर सफाई करून गांधीजींच्या पुतळ्यास सूतमाला व पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव कानकिरड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीपभाई देशमुख, हरिपाठ मंडळचे गणेशराव अढाऊ, सरपंच शरद ठाकरे, सुखदेवराव अढाऊ, विजय मोडक, प्रकाश काठोळे, विवेक मेतकर, गणेश मांजरे, डॉक्टर अतुल काठोळे, प्राचार्य प्रफुल्ल डोंगरे, विश्वास काठोळे, सुभाष ठाकरे, संजय मांजरे, प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण, प्राध्यापक जगन्नाथ बर्डे, अनिल राऊत, प्राध्यापक पूजा ठाकरे, प्राध्यापक मोक्षदा इंगोले यांच्यासह पंचक्रोशीतील सर्वोदय कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते। गांधी विचारांचा वारसा जपणाऱ्या गांधीग्रामला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास ऐतिहासिक वारशाचं संवर्धन होऊन परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।